हे एक उदाहरण आहे. आमचे आदिमानव जंगलामध्ये कपडे घालत नव्हते. आता आपल्या पिढीपर्यंत बरी परिस्थिती आहे. पुढं पुढं काय होईल आणि पुन्हा आपण आदिमानव स्वरूपात येतो की काय हाही प्रश्न आहे. पूर्वी जंगलामध्ये भाज्या वगैरे शिजवून खात नसायचे, कारण अग्नीचा शोध लागलेला नव्हता. अग्नीचा शोध लागला, भाज्या शिजवायला लागले, त्यात ते चांगली लागायला लागली भाजी म्हणून मसाले टाकायला लागले. इतके मसाले टाकायला लागले, आमचं अपचन व्हायला लागलं. पुन्हा माणसं कच्च्या भाज्या खायला लागली. म्हणजे पुन्हा आम्ही त्याच ट्रॅकवर येतो आहोत. जुनं ते सोनं, जुन्या काळाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्या गोष्टी सकस होत्या. म्हणून आम्ही जुन्या गोष्टींना नावं ठेवण्यामध्ये तसा काही अर्थ नाही. म्हणून त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि तुम्हाला बदललेला काळ मी सांगतो, तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो, जी तुम्हाला अनुभवायला मिळालेली नाही पण यांना अनुभवायला मिळालेली आहे. मी लहान असतानाची गंमत आहे, आई आम्हाला चेहऱ्यावर पाणी मारून उठवायची. आता मला कधी पहाटे कधीच जाग आली नाही. म्हणजे मला बालपणी समजलं मी थोर वगैरे होणार नाही. थोर माणसांना पहाटे जाग येते असं ते आत्मचरित्रात लिहितात. म्हणजे ते पहाटे उठून काय करतात मला अजूनही समजलेलं नाही, सगळे झोपलेले असतात. परंतु साहित्यामध्ये सगळ्यात खोटा प्रकार कुठला असेल तर तो आत्मचरित्र हा आहे. हे सगळं त्याच्यामध्ये खोटंच असतं, ते कधीही माणसानं वाचू नये. साहित्यामध्ये आत्मचरित्र माणसं सगळ्यात खोटं जास्त कुठं बोलतात? स्मशानात बोलतात, श्राद्धांजली वाहतात. सगळं खोटं बोलतात, कारण ज्याच्याविषयी बोलतो तो ऐकायला नसतो. काही बोललं तरी चालतं आणि बैस कुणी म्हणत नाही, कारण बाकीचे धार्मिक विधी होस तर वेळ घालवायचाच असतो. त्यामुळे भाषणाची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही स्मशानात जाऊ शकता. कुणी जाऊन फक्त तिथं बोलायचं, आपली चांगली प्रॅक्टिस होऊन जाते. आणि मग पाणी मारून उठवल्याबरोबर आम्ही 4-5 भावंड असायचो. आता नवीन 2 भावंड 3 भावंड आहेत. पूर्वीच्या काळी 7, 8, 9, 10 भावंड. म्हणजे तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल, तुम्हाला किती चुलते असतील. आता तुम्हाला हसू याचं आलं की पूर्वी एवढे भावंड कसे, पण गंमत अशी होती, घर इतकं भरलेलं होतं की कुणालाही एकाकी वाटत नव्हतं. कुणालाच एकाकी वाटत नव्हतं. भाऊ मदतीला होता, बहीण मदतीला होती, सगळं प्रेम त्या घरामध्ये भरलेलं होतं. आता तुम्हाला शोधावं लागतायत, मित्र शोधावे लागतायत, समाजामध्ये माणसं शोधावे लागतायत. पूर्वीच्या काळी काही गरज नव्हती. त्यामुळं मुलं म्हणजे आमचे देवाचे फुलं आहेत, आमची संतती उत्तम आहे असं समजून भरपूर मुलं असायचे. आणि त्या घरामध्ये एकदा आम्हाला जाग आली की आम्ही पाहायचो सगळ्या गावामध्ये धावपळ उडालेली. कशाची? कारण कुणाच्याही घरासमोर नळ नसायचे. मग पाणी कुठून भरायचं तर आई ओढ्याला पळायची, नदीकडे पळायची, डोक्यावर हांडे घेऊन. वडिलांच्या खांद्यावर कावड असायची, पुढे एक भांड मागे एक भांड, आणि ते आडाचं पाणी शेंदून वगैरे दिवसभर लागणारं सगळं पाणी आई वडील सकाळीच भरून घ्यायचे. पाणी एकदा भरून झालं की आईची आंघोळ सुरू व्हायची. तुम्हाला सांगतो, पूर्वीची आमची आई, तुम्ही आजीला विचारा, की अंधार तोंडी आंघोळ करायची. अंधार तोंडी म्हणजे काय? प्रकाश पडण्याच्या अगोदर. कारण आम्हाला त्यावेळेस बाथरूम नव्हते, नानी घरं होते आणि ते घराच्या बाहेर होते, घराच्या अंगणामध्ये. आणि त्याच्या भिंती कमरे इतकाल्या उंच होत्या. कधी उभ्यानं स्वच्छंद आंघोळ करण्याची सोय नव्हती. आई खाली बसायची, कसं बसं अर्ध्या एका बादलीमध्ये पाणी घ्यायची. ताईची तीच परिस्थिती. आई घरात यायची, पूर्वीच्या आईचा मेकअप मिनिटभरात उरकायची. ती 9वारी साडी घालायची, काष्टी साडी तुम्हाला माहित आहे. आणि त्या साडीला सुद्धा 4-5 रंगाचे ठिगळं असायचे. 4-5 रंगाच्या साड्या मिळून एक साडी तयार केलेली असायची. तुम्हाला सांगतो, आमची आजची आई किंवा ताई नवरात्रीला प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी घालते. आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची, अशी परिस्थिती होती. इतके रंग तिच्या साडीला असायचे. कपाळावर मेन होतं गोंधल्यासारखं. पूर्वी गोंधायचे. का गोंधायचे? मोबाईल वगैरे नव्हते, मुलगा हरवला, मुलगी हरवली, असं देवाचं चित्र वगैरे असायचं इथं वगैरे. आताही गोंधतात. काय म्हणतात त्याला? ते टॅट्यू. तुम्ही पाहिलं का टॅट्यू? ते इथपासून पायापर्यंत सगळे टॅट्यू. म्हणजे त्याला पाहिल्यावर घरच्यांना असं वाटतं हा हरवलेला बरा आहे, इतके टॅट्यू. मग ते आईचं ते गोंधनासारखं असायचं. मग ते कुंकवाचा करंडा असायचा, तर्जनीनं कुंकू घ्यायची, कपाळाला लावायची. मातीच्या भिंतीमध्ये आरसा असायचा, आरशाचा एखादा तुकडा. पूर्ण शरीर कधी आरशामध्ये दिसलंच नाही, आरशेच नव्हते. एखादा तुकडा फक्त लावायचा मातीच्या भिंतीमध्ये. आई खाली वाकायची, आरशामध्ये पाहायची, फक्त कपाळ दिसायचं. मग ती पदर घ्यायची, पदराचं टोक जिभेमध्ये बुडवायची आणि त्या कुंकवाचं असं छान वर्तुळ काढायची. तुम्हाला सांगतो, कधी शाळेतनं गेलेली आई भूमिती शिकल्यासारखं असं ठसठशीत वर्तुळ काढायची. याच्या पलीकडे सौभाग्य नव्हतं. पुसल्याशिवाय ते कुंकू निघतच नसायचं. आणि त्याचा काळाचा, वर्तनाचा खूप जवळचा संबंध होता. कारण आमचा बाहेर गेलेला माणूस त्याच घरी यायचा, म्हणून ते असं शाश्वत असायचं. आता टिकल्या आल्या ती तुमची चूक नाहीये. काळ बदलला तसे टिकल्या आल्या. आता टिकली कधी गळून पडेल आणि हा कधी गायब होईल याचा भरोसा राहिला. म्हणून माणसाचं वागणं बदललं तसं मेकअपचं साहित्य सुद्धा बदलत गेलं. अहो, पूर्वी लग्नाच्या काळात काय फक्त मेकअपला पावडरच होती ना.
नाही का. त्या पावडरनं माणूस, तुम्हाला सांगतो, हळद आणि पावडर 2 दिवस चांगला दिसायचा, तोपर्यंत लग्न होऊन जायचं, काय अडचण नसायची. आपलं काय लग्न होस तरच प्रॉब्लेम म्हणजे मतलब आहे ना. लग्न झाल्यावर काय होतं ते काय ते पाहायला कोण नसतं ते. म्हणजे मला माहीतच नव्हतं तू असा आहे बा वगैरे असं. ती सांगते मला वाटतं तू बऱ्यापैकी निमगोरा असेल बा वगैरे. तर ही मेकअपची कमाल आहे. पण चला इलाज नसतो आता त्या गोष्टीला. पण जुन्या काळी या सगळ्या गोष्टी होताना मग आईचं सगळं आवरलं की गळ्यामध्ये ते जाड मान्याचं मंगळसूत्र, नाकामध्ये नथ, तोपर्यंत अंगणामध्ये वासुदेव यायचा. आता तुम्ही वासुदेव चित्रात पाहिला असेल. आता वासुदेव येणं बंद झालेला आहे. डोक्याला त्या मोरपिसाची टोपी असायची, हातामध्ये टाळ आणि चिपळ्या असायच्या, कमरेला शेला असायचा, कपाळाला आणि गंध असायचा, गळ्यामध्ये तुळशीची माळ असायची, काखेमध्ये झोळी असायची आणि वासुदेव आला हो वासुदेव आला असं पहाटे तो अंगणामध्ये यायचा. मग आई सूप भरून धान्य घ्यायची, त्याच्या झोळीमध्ये टाकायची. तो झोळीतले पुन्हा 4 दाणे काढायचा, पुन्हा अंगणात टाकायचा आणि म्हणायचा दान पावलं. दान पावलं म्हणजे काय, तुम्ही जसं मला धान्य दिलं तसं तुमच्या घराची सुद्धा भरभराट हो, असं तो म्हणायचा. कालच मी एका पुढाऱ्यांच्या कार्यक्रमात होतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा जरा वासुदेवाचं अनुकरण केलं पाहिजे. नाही, तुम्हाला एवढं झोळी भरून मिळते, 4 दाणे तुम्ही मतदारांना दिले पाहिजे. तर त्यातला एक पुढारी म्हटला आमचाच वासुदेव झाला, कुठं कुणाला काय देत आहे. असेही प्रकार ते सगळे आहेत. आणि मग तो बटरवाला यायचा. तुम्हाला तर तो बटरवाल्याची हाळी ऐक, तुम्हाला म्हणजे आता ते बेकरीज वगैरे निघाल्यामुळं, परंतु बटरवाला यायचा तो नेमका ज्याच्या घरात जास्त मुलं तिथं ओरडत उभा राहायचं. कारण काय, मुलं रडले पाहिजे बटरसाठी, आपलं विक्री झाली पाहिजे. मग तो मोठमोठ्यानं ओरडत राहिला की मग बटर कोण देणार, आई नाही बाबा नाही. मग कुठंतरी कोपऱ्यामध्ये आजी बसलेली असायची, पळत जायचं, आजीच्या कुशीत शिरायचं, आजीच्या लक्ष द्यायचं कशाला आलाय. मग ती खरबरीत हात डोक्यावरून फिरवायची, तिच्या कमरेला एखादी 4-5 कप्प्याची पिशवी काढायची, त्यातला एक डब्बू पैसा काढायची, हातामध्ये द्यायची, धावत जायचं, एक बटर घ्यायचं. एक खारं बटर एवढं एवढं, पूर्वीच्या काळी काय वगैरे वेगळा विषय नसायचा. यायचं पुन्हा घरामध्ये, गप्पाशा नव्हत्या, थाळ्यामध्ये चहा द्यायची. एका थाळ्यात मोठा चहा आईनं ओतलेला असायचा, त्यात बटर टाकायचं. ते बटर टाकलं की ते अख्खा चहा पिऊन घ्यायचं, शोषून घ्यायचं. आणि मग सगळ्या भावंडांनी ते खाल्लं. आई सांगायची लवकर आवरा, शाळेत जाण्याची वेळ झाली. पूर्वी सकाळी शाळा होत्या, शाळेचा गजर ऐकू यायचा, सगळ्या भावंडांच्या आंघोळी व्हायच्या कमी पाण्यामध्ये. मग आमचा शाळेत जाण्याचा मेकअप सुरू व्हायचा. आता तुम्हाला तर शाळेत जायला खूप छान कपडे नंतर मिळायला लागले. नंतर सरकारनं ठरवलं यांना कपडे दिले पाहिजे, नाही. नंतर आमच्या ताईला वाटू नये म्हणून, वाईट वाटू नये म्हणून तिला लाडकं केलं पाहिजे. आता सगळं असं निधी आहे. आमचे सगळे लोक आता सरकारवर रेलून निवांतपणे बसलेले आहेत. म्हणजे आमच्या ताईच्या आधी दाजीच बँकेमध्ये असतात, अशी परिस्थिती आहे. परंतु हे सगळं छान तुमच्या काळात आहे. मग तो विजारीचा अर्धा खाकी तुकडा शाळेचं म्हणजे तो घालायचा, पांढरा शर्ट असायचा, तो जागोजागी फाटलेला, आईनं शिवलेला. मग आम्हाला शर्टिंगची हौस, शर्टिंग करायची. बरं, पूर्वी बेल्ट नव्हते जसे तुम्हाला आहेत, असा पट्टे नव्हते, बेल्ट बक्कल वगैरे काही नव्हतं. मग करदुरा घ्यायचा वरून, करदुरा ढिल्ला असल्या काय करायचं, एखादी काडी घ्यायची, सतारीच्या तारीसारखी आवडायची, कंबर फिट्ट करून टाकायचं. दुपारी पोट फुगलं की पुन्हा काडी ढिल्ली करायची. ऍडजस्टेबल बेल्ट असायचं, त्याला आम्ही पिळणी म्हणायचो, त्या काडीला पिळणी म्हणायची. आणि मग आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभरात किती वादळ येऊ एक केस सोडणार. असं एकदा गच्च तेल लावलं की एका बाजूने तेलाच्या धारा पुसायच्या, दुसऱ्या बाजूने नाक पुसायचं. म्हणजे आई लहानपणी दोन्ही हाताला काम देऊन टाकायची. मग आवरा शाळेची वेळ झाली, मग दप्तर घ्यायचं. दप्तर कसलं, सुफला युरियाच्या त्या खताच्या गोण्या असायच्या, त्यात एखादी फुटकी पाटी, त्यावर अक्षर नीट उमटत नसायचं. पण गुरुजी इतकं छान शिकवायची की ते सगळं मनावर उमटायचं, पाठीवर उमटायची गरज नव्हती. अशी ती शिक्षण परिस्थिती होती. ती पाटी पुसायला एखादं फडकं, एखादी पेन्सिल, एखादी फाटलेली वही, पाठीवर दप्तर मारायचे आणि निघायचं शाळेमध्ये. तुम्हाला सांगतो, पूर्वीची पहाट जर तुम्ही पाहिली, आम्ही शाळेत जाताना शाळेच्या घंटेचा आवाज येतोय, मंदिरातल्या घंटा वाजतायत, पाणी आणण्याची धावपळ सुरू आहे. सगळ्या आया आमच्या तुळशी वनासमोर उभ्या आहेत, तुळशीला पाणी घालतायत. तुमच्यासारख्या तरुण मुली अंगण झाडतायत, अंगण सारवतायत. आणि तुमच्यासारखे तरुण मुलं जागा दिसेल तिथं व्यायाम करतायत. काही उघड्या अंगाची माणसं कथलाचा तांब्या घेऊन देवाला पाणी वाहण्यासाठी इकडं तिकडं पळापळ करतायत. आणि पूर्वी टॉयलेट नसल्यामुळे तुम्हाला माहित आहे, काही माणसं डबे घेऊन गाव कुसाला जाताना दिसायचे. म्हणजे पूर्वी मॉर्निंग वॉकला सेपरेट जाण्याची गरज नव्हती, माणसाला जावंच लागायचं. बरं, जो अतिशय वेगाने धावताना दिसेल समजायचं याच्या घरी रात्री चांगला बेत होता बुवा. म्हणजे घरातलं काही लपत नव्हतं, सगळ्या गावाला माहित असायचं कोणाच्या घरात काय आहे. तुम्हाला सांगतो, अशी सकाळची प्रसन्न वेळ, पहाट, सगळं मंगलमय वातावरण. हे तुम्हाला मी का सांगितलं, आता सध्याची पहाट तुम्ही मला सांगा कशी आहे. पहाटे उठल्याबरोबर
तुम्ही आम्हीच नाही, आपले पप्पा, आपली मम्मी, दादा, ताई काय करतात, डोळे आणि मोबाईल एकाच वेळेस उघडले पाहिजे.